राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी 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 जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान
विठोबार कुमाई 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आ आ आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर विठाला 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 हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपची श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुकामणी माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरा ज्ञानदेव
सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धरान, 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 धरान. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो मी, फक्त लक्षात ठेवा. अभंगाचा सरळ अर्थ असा की तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात की जो विटेवरती उभा आहे, सुंदर आहे, कमरेवरती हात आहेत, नासागरी दृष्टी आहे, गळ्यात तुळशीचे हार आहेत, कानात कुंडल मकर कुंडल आहेत, बरं कमरेला पितांबर वेष्टन केलेला आहे, असा जो भगवान, ही ज्याची लक्षणं आहेत, तो भगवान आम्हाला आवडतो. आवडे निरंतर हेच ध्यान, हेच एक ध्यान आम्हाला कधी कधी आवडतं असं नसून निरंतर आवडतं. आणि तेच का आवडतं म्हणाल तर माझं सर्व सुखच ते आहे. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, आणि माझ्या सुखाचंच रूप परमात्मा असल्यामुळे, माझं एकमेव सुख परमात्मा प्राप्ती असल्यामुळे असं वाटतं की पाहिलं श्रीमुख आवडीने. माणसाच्या आवडीचा जो विषय तो पुन्हा पुन्हा माणसाला पाहावासा वाटतो, उपभोगावासा वाटतो. असा माणसाचा स्वभाव धर्म आहे की कुठलाही मनुष्याचा कुठल्याही आवडीचा विषय असो की तो विषय त्याला शिळा झाला असं वाटत नाही, जुना झाला किंवा फार झाला बुवा असं कधी वाटत नाही. चहा पिणाऱ्यांना कधी वाटलं का आपण फार चहा घेतला बुवा? नाही नाही, दररोज वाटतच पुन्हा प्यावा. तंबाखू खाणाऱ्याला वाटतं का आपण फार पुड्या पचवल्या बुवा, आता बंद करा. नाही, बिड्या ओढणाऱ्याला वाटतं का आपण किती बिड्यांचा मुर्दा पाडला, आता बस झाल्या. असं कोणाला, सुपाऱ्या खाणाऱ्यांना दाताचं फार वाटूळ झालं तरी पण वाटून का होईना खातोच की नाही. म्हणजे मी कोणाबद्दल बोलतोय असं नाही, आपला कुठल्या ना कुठल्या व्यसनात आपला नंबर असेलच ना. अशी स्थिती आहे. याचं एकच उत्तर आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि सिनवी. ज्ञानोबा म्हणतायत आवड असेल तिथे लाज नाही आणि व्यसन असेल तिथे सीन नाही. हो, व्यसन असेल खऱ्या अर्थाने तर त्याच्याकरता किती त्याला थकवा येऊ द्या, तो म्हणत नाही आज खूप दमलो वा काड्याची पेटी मिळवण्यासाठी. नाही, त्याला थकवा नाही, दम नाही, कंटाळा नाही. तशी आवड आहे तिथे लाज नाही. शुद्ध आवडीत लाज नसते. तुम्ही पहा, मित्र मित्र असावेत, शुद्ध प्रेम असावं, तिथे त्यांना अजिबात असं वाटत नाही की आपल्याला कोणी नावं ठेवत असेल आणि आपण इतक्या थर्ड क्लासेस शब्द वापरावेत का. पण नाही, खरं मित्रत्व, खरं प्रेम असं उसळलं मग पहा तुम्ही, आवडी आणि लाजवी, आवडीत लाज नाही आणि व्यसनात सीन नाही. विषय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विषय आणि न भुलवी. वेडे पण त्यालाच म्हणतात की ज्याला मी वेड आहे हे कळत नाही, ते वेडे पण. व्यसन त्यालाच म्हणतात की ज्याच्यात शीन वाटत नाही, आणि आवड त्यालाच म्हणतात की ज्याच्यात लज्जा निर्माण होत नाही. तसं तुकोबारायांच्या आवडीचं जर काही असेल तर आवडी निरंतर हेची ध्यान किंवा पाहिन श्रीमुख आवडीने. 2 वेळा शब्द घातला या अभंगात तुकोबारायांनी. आवड, आवडीनेच मी ते श्रीमुख पाहतो. आणि का पाहतो म्हणाल तर मला आवडतंय, निरंतर आवडतंय म्हणूनच पाहतो. विठ्ठला विठ्ठला. आवड ही प्रत्येकांजवळ आहे. मी सुरुवातीला जे बोललोय ना, आवड ही बोलतोय हे कळतंय ना, ऐकायला येतं ना सर्वांना. आवड ही प्रत्येकांजवळ आहे, फक्त फरक एवढाच आहे, प्रत्येकाच्या आवडीचा विषय मात्र वेगळा आहे, एवढंच आहे. मला काहीच आवडत नाही असा माणूस आहे का एखादा? नाही. कुठलाही माणसाचा रेकॉर्ड चेक करा तुम्ही, त्याला काहीच आवडत नाही असा माणूसच नाही. त्याला काहीतरी आवडतच. सकारात्मक सांगतो मी तुम्हाला, बस निश्चित काहीतरी आवडत असणार. हे आपल्याला कीर्तन आवडत नाही नसेल, झिंगण झिंगण आवडत असेल म्हणजे हे नाही तर ते विरुद्ध दिशा आहे की नाही. मग आपल्याला ज्ञानेश्वरी वाचणं नसेल आवडत, ज्ञानेश्वरी वाचणं पत्ता फुटायचं आवडत असेल त्याला. आपल्याला पंढरपूरच्या वाऱ्या आवडत नाही, नसतील आवडत, कोर्टाची आवडत असतील. म्हणजे त्याला काहीतरी आवडतच असेल. आपल्याला देवाचं नाव घेणं आवडत नाही, नसेल आवडत, लोकांची निंदा करायचीच आवडत असेल त्याला. बसला की हा असा तो तसा. तुला कळलं का आपल्या गावात काय घडलं? तुला नाही माहिती, त्याला तसं सगळं माहिती. घरचं खाऊन लोकांचं धुणं धुवायचं काम मात्र काटेकोरपणे करतो.
बर प्रयोजनाची अपेक्षा न करता मा फलेषु कदाचन, काही पगार नाही, भत्ता नाही, बोनस नाही, अशी स्थिती आहे. म्हणजे काहीतरी त्याला आवडतं हे त्याचं, काहीतरी त्याला आवडतं हे नक्की आहे. आवडत नाही असा माणूसच नाही. निश्चितपणे काहीतरी त्याला आवडतं हे निर्विवाद सत्य आहे. काही नाही एवढंच चांगलं आवडत असेल, काही ना वाईट आवडत असेल, काही ना आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल, काही ना शेजाऱ्याचं वाईट व्हावं असं वाटत असेल. आवडीमध्ये प्रकार आहे, तेव्हा वेगळी वेगळी आवड आहे. पण त्याच्यात प्रामुख्याने 2-3 आवडी सांगतो मी तुम्हाला. पामर विषयांची आवड वेगळी, मुमुक्षु वर्गाची आवड वेगळी आणि भक्ताची आवड वेगळी. जास्त विचार करण्यापेक्षा थोडक्यात पामर विषय म्हटला की त्याला विषयाशिवाय दुसरं काही आवडत नाही. विषयी गोंधळ गाजत असे. त्याच्या जीवनात जर आवडत असेल तर काय आवडतं त्याला? ल्यावे, खावे, बरे, असावे सदैव, हेच करी हाव संसारी. बस याच्या पलीकडे त्याची हाव नाही. चांगलं लिहायला मिळावं, चांगलं प्यायला मिळावं, चांगलं खायला मिळावं, चांगलं पाहायला मिळावं. आणि ते कसं मिळेल मग त्याच्यासाठी प्रयत्न. कष्ट करून नसेल तर मग काही दुसरं करून का होईना, पण चांगलंच खायला मिळालं पाहिजे, चांगलंच भोगायला मिळालं पाहिजे. यात अहोरात्र तो मग्न असतो. तो पामर विषयी, तो देव धर्म सांधी पडले सकळ. त्याच्या दृष्टीने देव आणि धर्म ह्या गोष्टी एकदम साईटला त्याने टाकलेल्या आहेत. त्या त्याच्या चित्तात किंवा त्याच्या डोक्यात किंवा त्याच्या कोशातच ते शब्द नाहीत. देव हा शब्दच नाही. त्याचा देव वेगळाच. तो म्हणतो आपणच देव. काही तुकोबारांनी वर्णन केले. देह तोची देव, जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. ते असं समजतात. जीवन आपला जीव हाच देव. जेवण चांगलं करणं हीच भक्ती आणि एखाद्या दिवशी मरणं ही मुक्ती. किती सोपं आहे पहा त्याचं शास्त्र. चांगलं खाणं ही भक्ती, बस याच्या पलीकडे दुसरी भक्ती करायची नाही. आपला जीव चांगला, यावत जीवन सुखम जीवित ऋणम कृत्वा भूतम पिबेत भस्मीभूतसे देशे पुनरागमनं कृतः. शास्त्रकार म्हणतात यावत जीवन सुखम जीवेत, या जगतामध्ये या जीवनामध्ये सुखाने जीवन जगावं आणि ऋणम कृत्वा घृतम पिबेत. बस खूप गावरान तूप प्यावं चांगलं, जाडजूड धष्टपुष्ट होण्यासाठी. पण दुसरा म्हणे पण हे गावरान तूप आणायचं कसं काय? पैसा म्हणजे ऋणम कृत्वा, कर्ज काढावं. अरे पण कर्ज काढल्यानंतर ते फेडायचं कसं काय? ते म्हणलं काय फेडण्याचा विचार करतो काय माहिती? भस्मीभूतसे देहस्य पुनरागमनं कुतः. या देहाची एकदा मेल्यावर 3 चिमटा राग झाली, पुन्हा यायचेच कोणाला इथं. काही माणसं बोलतेच येतो या दुकानावर उधारी झाली का त्यांनी मागायला सुरुवात केली की दुकान बदलायचं दुसऱ्या दुकानावर. त्याच्याकडे खूप उधारी करून ठेवायची. त्यांनी मागायला सुरुवात केली का तिसरं दुकान. त्याला माहितीये 10 दुकानं पास करेपर्यंत आपण नक्की संपणार आणि मग द्यायचेच कशाला कोणाला. असं उधाऱ्या करून मरायचे. अशा काही माणसांचा तो एक डावच आहे. म्हणजे चांगलं खावं, भोगावं याच्या पलीकडे मजल नाही. त्याची हीच आवड आहे संसारिकांची, पामर विषयांची, की त्याला संसाराशिवाय दुसरं काहीच आवडत नाही बस. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पुढे पामर आणि विषय यात मधला थोडासा फरक आहे. निकृष्ट असो नाही तर उत्कृष्ट असो, प्रारंभाने जे मिळतील ते भोग भोगतो त्याला म्हणावा पामर. ऐका तुम्ही सर्व. उत्कृष्ट असो निकृष्ट असो, प्रारब्धाने जे मिळतात ते भोग भोगण्यात मग्न आहे त्याला म्हणावा पामर. पण विषयी त्यापेक्षा थोडासा सुधारून वाढवलेली आवृत्ती, थोडासा फरक आहे. म्हणजे कसा काय तर हा मात्र निकृष्ट भोगात रममान होत नाही, रममान भोगातच होतो. पण प्रयत्नाने चांगले भोग कसे मिळवता येतील आणि मग त्याच्यात म्हणते संसारी काय त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता. श्रीमद भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे अशी स्थिती त्या याची झालेली आहे मुमुक्ष वर्गाची, की त्याला संसाराचा वीट आला, परमात्म्याच्या बद्दल आवड निर्माण झाली. म्हणजे त्याच्या आवडीचा विषय परमात्मा आहे. त्याला देखील असं वाटतं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. आयुष्य तुम्ही सांगा समजून करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म पारुषित धर्माधर्म, का सांगितले म्हणून श्रम वाटत असे. बस काय हे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाच्या मिठी, मग तो कुरवाडीन जगती दाटेन कंठी सत्करीत. काही निवतील डोळे सुखदे डोळे संचित कैशनकडे होते डोळे वाचण्याचे. काही स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट नैल मधी धरले जाईल त्याची शिकून शेवट होतो कधी मदनकडे आईची चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हे ती तळमळ. काय करावं, कसं करावं, कधी तो भगवान भेटेलच का. मीराबाई म्हणतायत कोई कहियो रे प्रभु आवन के, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन के. ज्याच्या वाचून अवस्था आपणही आयो
खत नहीं भेजे, पंख नहीं उड़ जावन के, नदिया बहे जैसी सावन की, कोई कहियो रे भगवान के, कोई कहियो. कोणी सांगा, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा असेल हवा कोणा. तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा, तुमच्या अजून ध्यानातही नसेल मनातही नसेल तर काय डोंबलं सांगाल तुम्ही. जरी तुम्हा असेल ठावा कोणा. जसं यशोदेने तसंच आहे. संतांनी विचारले कोणी गावी आहे सांगा, जरी तुम्हाला ठावा कोणा, तुम्हाला तुम्ही सांगा. मीराबाई म्हणतात कोई कहियो रे प्रभू आवन की. मला वाटतंय यशोदेने तसंच म्हटलेलं आहे. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जाण. बस त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. कोणी सांगा, सांगा तुम्ही. हे वेगळ्या अर्थाने वर्णन आहे. यशोदेचा कृष्ण रूपकाने चुकलाय असं नाही. आध्यात्मिक रीतीने यशोदा त्या बोधावर जाऊन विचारते सांगा गे कुणीतरी, सांगा गे सांगा. सांगा कोणी का होईना सांगा, ज्यांना माहिती असेल त्यांनी सांगा. मला वाटतं गवळणी सुद्धा हेच विचारतात. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाहिला न पाला आता खांदे, कोठे आड आली हे देह बोधे, दावा आळवा करुणा कृपा निधी हो. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोणी सांगा. याचा अर्थच हा. तसा मुमुक्षु जो आहे ना त्याला देव भेटावा वाटतो, संसार नाहीसा व्हावा वाटतो. पण त्याच्यात एक गंमत सांगतो तुम्हाला. त्याचं असं घडलंय, संसाराचं तादात्म्य सुटत नाही आणि परमात्मा भेटत नाही. जो हवाय तो भेटत नाही. व्यवहारात असं घडतं. जी माणसं आपल्याला असं वाटतं की सतत भेटावे ते भेटत नाही, आणि ज्यांचा वीट ते दररोज राम राम, काही घेणं नाही देणं नाही. एकनाथ महाराजांची भागवतात ओवी आहे म्हणून मी सांगितलं. प्रिया अप्रियांचा योग, बस मातेरिया इंद्रियाचे वेग, प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रिया अप्रियांचे, प्रियांचा वियोग आणि अप्रियांचा योग. प्रिय माणसं भेटावे वाटतात तर ते वियोग होतो. ते लांब, ते पाकिस्तानमध्ये, ते हिंदुस्थानमध्ये, ते इंग्लंडमध्ये, तर हे अमेरिकेमध्ये, ते बस कुठंतरी कुवैतमध्ये जातात निघून. अशी स्थिती आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी निघून जात आहेत. म्हणजे भेटावे वाटतात, भेटत नाही. आणि ज्या माणसांना पाहिल्याबरोबर आपल्या कपाळाला काय पडतायत, हा ते माणसं दररोज नमस्कार म्हटले, नमस्कार, वा बरं झालं भेटले तुम्ही. इच्छा नव्हती पण भेटले. म्हणजे अप्रियांचा योग आणि प्रियांचा वियोग, जबरदस्त ही दोन दुःख आहेत. तशी स्थिती आहे. त्याला वियोग व्हावा वाटतो संसाराचा आणि योग यावा वाटतो परमात्म्याचा. पण परमात्मा भेटत नाही आणि संसाराचा वियोग. जरा दुर्योधनाचं वाक्य सांग का महाभारतातलं. दुर्योधन एकदा खरं बोलला, म्हणजे त्याला शपथच होती तसं खरं बोलण्याची दुर्योधनाला. पण काही माणसं काही वेळेला खरं बोलतात. रावण सुद्धा एक वेळेला खरं बोलला. ऐकताय तुम्ही सगळे. मंदोदरीनं विचारलं, प्राणनाथ सीता तुम्हाला मिळावी असं वाटतं, यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत, हे मला देखील कळतं. म्हटले बर मग मला असं म्हणायचंय की सीता तुम्हाला वश का होत नाही. म्हटले ती एकाच रूपावर भाळली म्हणून. असं हो. मग किती सोपी युक्ती आहे. आपण मायावी राक्षस आहात, तुम्हाला ज्या क्षणी जे वाटेल त्याचा देह तुम्हाला धारण करता येतो. म्हटले हो. मग असं जर आहे तर ती ज्या रूपावर भाळली, ज्या रामाच्या, ते रामाचंच रूप तुम्ही घ्या ना. की सीता तुम्हाला आपोआप माळ घाली, प्रश्नच संपला. जरी मंत्र्याची वैरी मरे तरी का बांधावी कटारे. एवढ्याशा मंत्राने जर शत्रू मरत असेल तर कमरेला तलवार वाजून फिरण्याची गरज काय. रोगदाय दूध साखरे तरी कडुलिंब काय प्यावा. जर दूध साखरेनं आजार जात असेल तर कडुलिंबाचा पाला खाण्याची गरज काय. हा काय गरज. तसं सोपं आहे. तुम्ही राम व्हा ना. मग त्यावेळेला रावण खरं बोलतोय. मंदोदरी तुला कळत मला कळत नाही का.
की राम झाल्यावर सीता मला वरणार. म्हटले मग अडचण? तीच तर अडचण खरी सांगतो तुला. मी राम झाल्यावर कामच राहणार नाही माझ्यात. जो दुर्गुणी काम आहे तो राम नाही म्हणून आहे. मी राम झाल्यावर काम नाही, मग सीतेचं काय काम? अरे काम माझ्या शरीरात आहे म्हणून तर सीता हवी वाटते. मी राम झालो की कामच राहणार नाही माझ्या जीवनात, तर काम नसला तर सीतेचं काय काम? हे तुला कळतं, मला कळत नाही का? खरं बोलला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याच्या पुढचं खरं बोलणं जर तुम्हाला रावणाचं ऐकायचं असलं तर रामायण बारकाईनं वाचा, ऐका. मंदोदरीला अजून एक खरी गोष्ट, माणसं जिव्हाळ्याचं नातं जिथं असतं तिथं खरं बोलतात. गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती. पृच्छती म्हणजे विचारणे आणि आख्याती म्हणजे सांगणे. मनातलं सांगावं आणि त्यांच्या मनातलं विचारावं. आज का नाराज? सांगणार काय मनातलं तुझ्या, हे विचारावं. गुह्यम पृच्छती. आणि खरं सांगू का? गुह्यम आख्याती. कॅशेट लावून द्यावी. गुह्यम आख्याती. आता गुह्यम पृच्छती आणि गुह्यम आख्याती असं. मंदोदरी खरं सांगू का? मंदोदरी महान पतिव्रता. कारण आपल्याला माहिती आहे पंच ज्या पतिव्रता आहेत ना त्याच्यात मंदोदरीचा देखील नंबर आहे. सामान्य स्त्री नाहीये. मंदोदरीने वेळोवेळी प्रवृत्त केलंय की तुम्ही असं का करता, असं का तुम्हाला सुचत आहे, ही विनाशाचा काल का समोर ओढ होता तुम्ही? त्याला खरं सांगितलं. मंदोदरी आता तू एकांतात आहे, तुला खरं सांगतो. मला 80,000 बायका सीते वाचून माझी काही गरज नाही, तरी मी सीता का आणली? सीतेवर माझी भोगण्याची इच्छा अजिबात नाही, आणि माझ्या मनात असतं तुम्ही भोगली असती. पण मी लोकांना दाखवतोय वेगळं, मनात वेगळं आहे. मी सीतेला भोगण्यासाठी आणलं. मग का आणलं तुम्ही? मी नारदाला विचारलं होतं की मला देव लवकर कशाने भेटल. नारद म्हणे तुम्हाला भक्ती करायची असेल तर 21 जन्म घेऊन करावी लागेल, आणि जर तुम्हाला लवकर भेटा वाटत असेल तर वैर करा. 3च जन्मात तुम्हाला देव भेटेल. आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त वैर करायचं असलं एखाद्या माणसाचं तर पत्नीवरून जास्त तयार होतं. म्हणून मी त्यांची पत्नी चोरली. या निमित्ताने राम येणार, मला मारणार, आणि मारल्यानंतर माझा विजय माझा होणार. जर तुम्हाला एवढ्यावर नसेल समाधान, ज्या वेळेला रणभूमीत रावणाचं प्रेत पडलंय, प्रेत म्हणण्यापेक्षा रावण मूर्छित पडलाय, प्राणाच्या स्थितीत, प्राण जाण्याची स्थिती आहे, त्यावेळेला रावण गदगद गदगद हसतोय. लक्ष्मणाने रामप्रभूला प्रश्न विचारला, प्रभू माणसं मरताना रडतात आणि हा हसतोय, का हसतोय? म्हणजे तू त्याला विचारतो. विचारलं. मग लक्ष्मणाला रावण म्हणतोय मी सांगतो पण रामाला जवळ बोलवा. सांगतो. राम आणि लक्ष्मण समोर आहेत आणि रावणाचं त्यांचं संभाषण आहे. मग रावण रामप्रभूला लक्ष्मणासमोर विचारतोय मी का हसतोय, ते रामाला विचारतोय मी. रामा सांग, विजय तुझा की विजय माझा? बाकीचे सगळे लोक म्हणे हे चळलं का डोक्यात? अरे सर्व राक्षस मेले, शेवटी भाऊ मेले, शेवटी स्वतःचा इंद्रजित मुलगा मेला, लंका जाळली, सगळं काही झालं. आता शेवटी रावणही देखील जमिनीवर पडलाय. आता 5 मिनिटाचा हा मित्र हा मरणार. आता रामप्रभूचा विजय निर्विवाद आहे, तरी हा पडल्या म्हणतोय सांग विजय कोणाचा? हे फक्त रामालाच कळत होता आणि हा प्रश्न रावणालाच कळत होता. बाकीचे शाशंकित होते त्या संबंधात. सांग विजय कोणाचा? एकदा झालं, दोनदा झालं. सांगितलं प्रभू तुला कळतंय विजय कोणाचा झाला, पण तू तुझ्या तोंडाने कबुली देत नाही. माझ्या तोंडून जर पब्लिकला कळावं वाटत असेल तर मी सांगतो विजय माझा झाला. आणि कशावरून म्हणशील तर सांगतोय माझी प्रतिज्ञा होती की मी असेपर्यंत तुला लंकेत येऊ देणार नाही. माझी प्रतिज्ञा मी पूर्ण केली. मी असेपर्यंत तुला लंकेत येऊ दिलं नाही. पण तू असताना तुझ्या अयोध्येत मी प्रवेश करतोय, विजय माझा आहे. कळलं का? इथे लंका वेगळी घ्यायची आहे. जिथं सर्व पापाचा समूह त्याला म्हणतात लंका, जिथं सर्व विकार मांस मध्य चालतं ती लंका, आणि जिथे सात्विक वृत्ती आहे ती अयोध्या. मी लंकेत म्हणजे माझ्या विकारात तुला प्रवेश करू दिला नाही मी असेपर्यंत, पण तू असताना मी ज्योतीच्या रूपाने तुझ्या शरीरात प्रवेश करतोय, म्हणजे तुझ्या अयोध्येत मी असताना चाललोय. विजय माझा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तसं काही वेळेला माणूस खरं बोलतो, तसा दुर्योधन एका वेळेला खरं बोललाय. इथंच होतो ना आपण. नास्तिक माणसं काही वेळेला सगळ्याच वेळेला खोटं बोलतात असं नाही, काही वेळेला खरं बोललं जातं त्यांच्याकडून. बस तसा दुर्योधन बोलला, देवा धर्मराज धर्माचं अनुकरण करतोय म्हणून त्याला धर्म म्हणतात, पण मी अधर्माने वागतो म्हणून मला अधर्मीय म्हणतात. पण मलाही वाटत नाही का धर्माचं अनुकरण करावं, पण काय करू? काय करू? जाना आम्ही धर्मम न च मे प्रवृत्ती, हो जाना आम्ही अधर्म्यम न च मे निवृत्ती. हे दुर्योधनाच्या तोंडचं महाभारतातलं वाक्य. जाना मी धर्मम, मी धर्म चांगला जाणतोय, पण न च मे प्रवृत्ती, माझी प्रवृत्ती होत नाही तिकडे. काय जाना मी अधर्म्यम, मला अधर्मही चांगला कळतोय, पण न च मे निवृत्ती, त्यातून माझी सुटका होत नाही. अधर्मातून सुटका होत नाही आणि धर्माची प्रवृत्ती होत नाही, हे कळत असू नये. तशीच अवस्था मुमुक्षूची आहे.
त्याला कळलंय की संसार तथ्य नाही, पण तो सुटत नाही. त्याला कळलंय की परमात्माच एक सत्य आहे, पण तो अजून भेटत नाही, म्हणून त्याची तळमळ थांबत नाही. विठ्ठला विठ्ठला. मुमुक्षुला देव आवडतो, पामर विषयांना विषय आवडतात. पण आता त्याच्यात फरक आहे, जरा ऐका. भक्तांनाही देवच आवडतो आणि मुमुक्षुलाही. मग तुम्ही म्हणाल मग दोन गट पाडण्याची गरज का? हा मुमुक्षु तो भक्त असे दोन गट. हो, त्याचं सूक्ष्म अंतर आहे. मुमुक्षुला देव आवडतो पण साधन म्हणून, आणि भक्तांना देव आवडतो तो साध्य म्हणून. मिळाल्याचा उपभोग घेतो तो भक्त, आणि मिळावा म्हणून प्रयत्नात असतो तो मुमुक्षु. एवढं नाही जर मेळ खाल्ला डोक्याने तर उदाहरण सांगतो. पोहता यावं म्हणून पोहण्याची क्रिया करणारा एक, आणि पूर्ण पोहता येते आता आनंद मिळावा म्हणून पोहतो हा एक. हाय पोहतानाच दिसतो, तोही पोहताना दिसतो, पण फरक आहे. याला भीती आहे, कधी गटांगळी खाईल कधी खाली जाईल, भीती आहे. तशी ज्याला मुक्त स्वरूपात आनंदासाठी पोहतो त्याला भीती आहे का बुडण्याची? पाण्याचं असंच आहे. कसं आहे, ज्याला पोहता येत नाही त्याच्या पाठीवर बसत होते, आणि ज्याला पोहता येते त्याला आल्हाद घेतो. तुम्ही बघा प्रयोग करून, पण पोहता येत असेल तर प्रयोग करा, नाहीतर बिगर तिकटीचे गंगासागरला जाणार अशी स्थिती आहे. इकडे पण आणि तिकडे पण, सुखा येतो दुःखा येतो, अशी डबल सिस्टीम आहे त्याच्यात. बर, दोन्ही प्रकारची क्रिया आहे त्याच्यात. बर, मग नवीन पोहणारा माणूस म्हणतोय, अरे मला पोहण्याचा आनंद मिळावा असं वाटतं पण येत नाही. तर मी शिकवतो, माणसाला पोहणं अवश्य यावं. तुम्हाला खरं समजू पोहत नाही, अवश्य यावं. ज्याला या नदीत पोहता येत नाही तो मायावी नदीत कधी पोहतो, मान्य गोष्ट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंजिनियर, कलेक्टर, डॉक्टर, प्रोफेसर अशी मंडळी समुद्रात नावेत बसून फिरण्यासाठी निघाली. आणि त्या नावाड्याला म्हणू लागली, नावाड्या काय तुला 10 बाय 10ची खोली बांधायची असली तर किती परास खडी लागते कळतं का? सिमेंट किती लागते ते? हे नाही बा, आपण खोलीच बांधली नाही तर आपल्याला काय? आरसीसी बांधकाम कसं असतं, लोड बेरिंग कसं असतं, काय म्हणजे काही कळत नाही. तुझा मग फुकट इंजिनियर म्हणून. डॉक्टर म्हणे का रे तुला बांधत्या होत असला तर कुठल्या गोळ्या घ्या, ट्रीटमेंट कुठली घ्या तुला माहिती का? नाही बा, आपल्या झाल्याच नाही, काय तुझा जन्म फुकट. बस, इंजिनियर झाले, डॉक्टर, बस वकील होते ते म्हणजे भावाची मारामार झाली तर कुठले कलम लागू करावं तुला माहिती? नाही बा, तुझा जन्म फुकट. बस, प्रोफेसर होते म्हटलं गाडी अमकं दमकं तमकं विज्ञान कुठे, नाही बा तुझा जन्म फुकट. त्याला वाईट वाटलं, देवा ईश्वरा खरंच माझा जन्म निरर्थक आहे, निरर्थक आहे का? पण नाव चांगली पुढे गेली आणि दुर्दैवानी चक्रीवादळ सुरू झालं. म्हणजे त्या समुद्रात घरासारख्या लाटा अशा उचमळून येऊ लागल्या, डोंगरासारखा एक एक लाटेचा प्रकार. आणि मग त्या नावाड्याने इंजिनियर साहेब, वकील साहेब, साहेब काय पोहता येते का? म्हणजे नाही वो, काय विचारतो? बघितलं का पुढे लांब दिसतंय का? म्हटले हा, समुद्र खवळलाय, समुद्र चक्रीवादळ निर्माण झालंय, कुठेतरी हवेचा पट्टा कमी अधिक झालाय, असं समतोल सुटलाय. म्हटले मग आता त्या लाटेत आपली नाव बुडणार, आपण मरणार. हे भाऊ तुझ्या पाया पडतो, माझ्या पाया पडून, मी समुद्राचा जावाई आहे का? माझ्या पाया पडून काही उपयोग नाही. पोहता येत असेल तर चला, नाही तर मरा, मी उडी टाकणार, पोहून जाणार. शेवटी पोहता आलं नाही म्हणून ते मेले आणि नावाडी तरला. आणि आपला इतिहास डोळ्यापुढे आणा. वीर सावरकर जर त्यावेळेला शत्रूच्या हातून सुटून जर तरले असतील तर कोणत्या विद्येवर? कार्यपोरानं केवळ पोहता येतं या विद्येवर. म्हणून जीवनात ती आवश्यक बाब आहे, पोहता जरूर यावं, नाही तर पाण्यापासून मृत्यू संभवतो, झालं मरा. अशी ज्योतिषीबा सांगून देतो की तुम्ही गुडघ्या एवढं पाणी दिसलं तरी मागे सरत जा, पाण्यापासून तुमचा मृत्यू संभवतो, अशी स्थिती आहे. तो आनंद मिळावा म्हणून म्हटलं मला शिकवशील का? तो म्हटलं शिकवतो, एक कर. म्हणजे काय, तुझ्या कमरेला दोरी बांधतो आणि तुम्ही तू तर मी पायरीवर थांबतो. त्याची फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप तुला सांगून देतो. म्हटलं बरं ठीक आहे. पहिले जे आहे ना ते असं पोहायचं नाही, असं उभं पोहायचं. सायकल मारतो असे पाय मारायचे, पाणी पोटाखाली ओढायचं, असं व्हायचं नाही. असं झालं की असं होतं. म्हटले बरं. आणि मग चांगलं पोहताना येऊ लागलं की मग त्याच्या पुढचं जे आहे ना एकदम असं न होता मग असं जरा पोहायचं, आणि मग पाणी असं मागे हटायचं आणि पुढे चालायचं. आणि तिसरी मग डायरेक्ट असंच पोहायचं, झेपायचं. हा म्हटलं ठीक आहे. मग याने दोरी धरावी, त्याने असं करावं. याने थोडी दोरी ढिली सोडली की चला, पुन्हा उचलला की आला वर, अशी स्थिती. हाही पोहतोच, आणि ज्याला चांगलं पोहता येतं तोही तास तास पाण्यात पोहतो. पोहण्याची क्रिया सारखी आहे, पण हा सिद्ध साधन म्हणून, हे साधक साधन म्हणून पोहतो, आणि तो सिद्ध साध्य म्हणून पोहतो आनंदासाठी. तसा ज्याला देव मिळालाय पण उपभोग म्हणून भक्ती करतो, आणि ज्याला मिळावा म्हणून भक्ती तो मुमुक्षु. असा एवढा फरक आहे दोघांमध्ये. पण तो मिळाला नाही, कधी मिळेल? संत म्हणतायत मिळालाय त्याचा उपभोग,
म्हणून जरा सांगू का, पाणी पाण्याला मिळालेलं असून लाटेच्या रूपाने खेळतं, तसे भक्त देवाला मिळाले असून द्वैत निर्माण करून एकमेकाशी खेळतात. तू का म्हणे तुझी खेळे दोही ठाई तोच खेळतो तो. बर, निमित्त द्वैत निर्माण करतो. तसं या ठिकाणी द्वैतात आनंद मिळतो म्हणून ते दोघं खेळतायत. तसं मुमुक्षुला तो आनंद मिळत नाही, त्याला चिंता आहे की हे संसाराचं बिल्ल तुटेल का आणि परमात्मा भेटेल का. यांची चिंता नष्ट झालेली आहे, केवळ आनंदाचा उपभोग म्हणून ते भक्ती करतायत. आणि सोपं उदाहरण सांगू का तुम्हाला, ऐकताना तुम्ही सर्व हे उदाहरण इकडे लवकर कळेल म्हणून मी इकडे बोट केलं. मुलगा आईच्या मांडीवर आईच्या कडेवर असतो, त्याला आई मिळालेली असते का मिळालेली नसते? आता हे काही इतकं अवघड आहे का? आईच्या कडेवर मुलगा असतो, आता पुन्हा त्याला मिळालेली असते का नसते? हे इतकं अवघड आहे का? मिळालेली असते तरी पण ते पुन्हा पुन्हा आईला कवटाळतं, आई आई आई. म्हणजे या त्याला अप्राप्त आई आहे की प्राप्त आहे? पण प्राप्तीचाही उपभोग म्हणून तो पुन्हा आई आई म्हणून आळवतो. तसं संतांना देव मिळालेला आहे, पण जो मिळालाय त्याचा पुन्हा उपभोग म्हणून पुन्हा पांडुरंगे येईवो पांडुरंगे. याचा अर्थ तो यापूर्वी भेटला नाही का? जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे पांडुरंगे येईवो पांडुरंगे. हा उपभोग आहे. म्हणून या भक्तांच्या आवडीचा विषय देव. मुमुक्षुच्या आवडीचा पण फरक आहे, तो सांगितला मी. आता भक्तांना काय आवडतं विचारा. तुकोबाराय, तुम्हाला काय आवडतं? बटाटा वडा असं नाही. काय आवडतं काय तुम्हाला? सिनेमा नाही. काय आवडतं? पत्ता नाही. मग काय आवडतं? तुकोबारांच्यात मला एकच आवडतं, सर्वसंगी वीट आला. या सर्वांचा वीट विटले हे चित्त प्रपंचापासून. हे यांच्याबद्दल अनासक्त उदास विटलंय चित्त. आणि आवड फक्त एकाच देवाची, त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. सारखं आवडत असेल आम्हाला तर देव, सारखं आवडत असेल तर देव. बस तुकोबारांना केव्हाय झोपेत विचारा, बहु आवडसी जीवापासून तुझ्या नवाही नगा देव राया. बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. जीवापासून या बहु आवड. जरा वेदांत शास्त्रातलं सांगू थोडस. माणसाला सर्व काही आवडतं पण जीवापेक्षा कमी, आणि जीव आवडतो पण सर्वापेक्षा जास्त. हे कळतं ना तुम्हाला? तुम्हाकडे असंच आहे ना हो? असंच आहे ना तुमच्याकडे का वेगळे? जीव आवडतो तो सर्वांपेक्षा जास्त, आणि सर्व आवडतं पण जीवापेक्षा कमी. पैसा आवडतो पण जीवापेक्षा कमीच नाही. देव आवडतो म्हटल्यावर कोणता आवडतो देव तुम्हाला? कारण 33 कोटी देव आहे की नाही? 33 कोटी देवाच्या मुला 8 कोटी भैरव रे. ते देवाचं माप, देवाची संख्या गणना इतके देव आहेत बुवा, अमाप देव. भक्त करणाऱ्या भक्तांपेक्षा देवाचं प्रमाण जास्त आहे. पण तुम्हाला कोणता देव आवडतो? महाराज म्हणतात ते आम्हाला आवडत नाही. शेंदरी हिंदरी देवते कोणती कोणी उद्या केली आणि देवाची आवडती केली. आणि ते देव आपल्या पोटाची रडते मागितली ते अवदान. त्याचं पोट खळग भरायला ते तुमच्याकडे भीक मागतात 4 पायाचं ते 4 पाय. ते माझी काही इच्छा पूर्ण करणार आहे. जे आपल्याकडे भीक मागतात ते आपली काय इच्छा पूर्ण करणार आहे आपल्याला कळतच नाही. लग्न झालं व्यायाकडे मोठ्या थाटामाटात जातो. मला वाटलं ट्रॅक्टरचा हप्ता थकलाय, तुमच्याकडून 5,000 रुपये न्यावे. तुला गेल्या 5,000 रुपये घेण्यासारखी परिस्थिती असते तर तुला शेती विकून मी तुझ्याकडून हुंडा घेतला असता का? मी तुझ्याकडून माझी पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो, तू माझ्याकडून करतो. हे अज्ञान आहे, त्याला अनिम्य अध्ययन म्हणतात शास्त्रामध्ये. तसं जे देव त्याचं पोट भरण्यासाठी आपल्या इच्छा आणि का केली ते काय ते देईल बनाडी खळू आली त्याची थोडी अल्परोकडे बुद्धी आदिरा म्हणून आम्ही त्यांची पूजा करीत नाही, ते आम्हाला आवडत नाही. मग आता राहिला एकच देव, एक हरिला. आम्ही एकच एक चित्तात धारण केलाय तो म्हणजे रखुमाईचा पती पांडुरंग परमात्मा. बस दुसरा कोणी नाही, एकच एक. तू म्हणा ठीक आहे तो एक आहे इथपर्यंत ठीक आहे. एक देव सर्व होते सुगुणा. बरं, सर्व भूतांतरात्मा हा बरोबर. एक वरून बहुश्याम किंवा बहुश्याम म्हणून मी तर प्रजायची कामता हे तरी उपनिषदात सांगितल्याप्रमाणे एकच एक आहे. पण का त्याचे रूप 2 आहेत ना. एक आहे सगुण आणि दुसरं आहे निर्गुण. एक सगुण रूप आहे आणि दुसरं एक निर्गुण रूप आहे. आणि दोघांचाही देव मात्र एकच आहे. तुकोबारांच्या अभंगावर सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. सगुण निर्गुण सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. तुझा म्हणे भेद नाही नावी. तुझा म्हणे भेद नाही नावी. तुका म्हणे भेद नाही नावी. हो, नामाच्या ठिकाणी भेद होते, नावी परमात्म्या ठिकाणी भेद नाही. पण वेदाने सगुणाचं वर्णन केलंय आणि निर्गुणाचंही वर्णन केलेलं आहे. सगुणही तोच, निर्गुणही तोच. निर्गुणा सगुणाचा एकच आहे. अमृतानुभवाचे काही उदाहरण सांगतो तुला, ऐकताना तुम्ही सगळे. आता ओठ इकडे पहा,
हे ओठ दोन आहेत, खालचा आणि वरचा. पण दोन ओठातून मिळून एकच गोष्ट निघते का दोन ओठातून मिळून दोन गोष्टी निघतात? नाही म्हणे आमचा खालचा ओठ म्हटला रामबाब, वरचा म्हटला गोविंदराव. नाही, जे म्हणून काही बोलायचं असेल हे दोघांचं समीप होऊनच बोललं जातं की नाही. दोघं दो ओठी एक गोठी, ओठ दोन आहे पण गोष्ट एकच बाहेर. दो डोळा एक तिची, डोळे दोन आहेत म्हणजे एका डोळ्याने लाल डोळ्याने पांढरं दिसत असं नाही का? बरं तुम्हाला मी प्रश्न विचारतो बरं का पोरव. एक डोळा झाकून एका डोळ्याने जर एक सूर्य दिसतो तर दोन डोळ्याने किती? कॉपी करायची सवय बरोबर. एका डोळ्याने ही सूर्य एक आणि दोन डोळ्यांनी नवी किती डोळे एकत्र आणले तरी सूर्य एक. का? दोन डोळा एक देखी, त्याचे डोळे दोन दृष्टी एक, ओठ दोन गोष्ट एक, तशी रूप दोन पण देव एक. तुझं सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो के निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणो के निर्गुण रे. काय सांगू? हनुमानेला हनुमानेला श्रुतीने ती देती म्हणती गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणोके निर्गुण रे. काय दोन्ही एकच आहे हे नक्की आहे मात्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोन्ही एकच आहे. ज्ञानेश्वरी वाचताना व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्तीबाई जे व्यक्त अव्यक्त योग आहे. व्यक्त आणि अव्यक्त निभ्रांतपणे जर जाणलं तर तूच आहे. बरं चला उदाहरण सांगतो तुम्हाला. घटाचे शिजले पण कढलेलं तरी तूपच आणि घट्ट झालेलं तरी का दोन तूप आहेत? नाही, दोन्ही तूपच आहेत, फक्त त्याचा आकार त्याचा व्यवहार बदलला. हे जसं आहे तसं. दुसरं उदाहरण, अलंकाराला आलेलंही सोनच आणि अलंकार रहित आहे तेही सोनच. किती सोपं आहे. शिवून अंगात घातलेलं हे कापड आणि तागा असलेलं ते काय? नोटीस लागते. हा एवढं धडधडीत कमाल. एवढे बिचारे हे टाळवांचा पप्पा चाललाय विना माझा आवाज इतका तरी काय अर्थ आहे? कुठपर्यंत आलोय आपण? दोन्ही देव एक पण सगुण आणि निर्गुण. पण तुकोबारांचा दोन्ही देव हे तिथपर्यंत ठीक आहे, पण आवड आमची निर्गुणाच्या ठिकाणी नाही. आमची आवड कुठे आहे? सगुणाच्या. निराकारी व सदिशा येथे इच्छा पुरत असे, मी तो सांगत असे भावे. महाराज मी भावे सांगत असो. निराकाराच्या ठिकाणी ओपण आहे, सगुण साकाराच्या ठिकाणी इच्छापूर्तीला वाव आहे. म्हणून आम्हाला जर आवडत असेल तर निर्गुण आवडत नाही. आता निरंतर आवडेल पण हे चकार करतो का? चकार केव्हा येतो? चकार अन्य दृष्टीने व्यावर्तक आणि एकाच्या दृष्टीने निश्चयात्मक वस्तू सिद्धांत होतो त्यावेळेला चकाराची नियुक्ती केल्या जाते. चकार केव्हा येतो? तोच अन्य नाही. चकार कळतो अन्यायाची व्यावृत्ती कशी? आता लग्नाचा पिरियड म्हणजे लवकर कळेल मी सांगतो तुम्हाला ते. लग्न म्हणजे 27 तारखेला लग्नाला मात्र बरोबर तो म्हणे हे बघा 27 तारखेची इतकी घाई दाटीची आहे, बरं जमलं तर मी नाही तर आमच्या तुला भावाला पाठवून, नाही तर मामी भावाला पाठवून, नाही तर मावस भावाला पाठवून, नंतर वडिलांना पाठवून, नंतर चुलत्याला पाठवून, नाहीतर असं आहे आमचे ते मामा आहेत त्यांनाच पाठवून, नाही तर आमची काकू त्यांनाच पाठवून, त्यांचं मिशीलाच पाठवून, नाहीतर मग आमच्या आजीलाच पाठवून, नाही तर आमच्या आईलाच पाठवून. जी यादी दिली लावून दिली. शेवटी ऐकणाराने आता कोणी येऊ नका म्हणावं. त्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी सांगितलं ते काही चालणार नाही, तुम्हीच ही सगळी मंडळी उलटी पालटी पाहणार. रेल्वेच्या डब्यासारखे एक ऑर्डर का तो प्रकार आला अन्यायाची व्यावृत्ती तुमच्या वाचून होणार चालणार नाही. तुम्हीच व्यावर्तक आणि निश्चयात्मक, तुम्हीच तुमची निश्चितता अन्यायाची व्यावृत्ती जेव्हा चकार येतो. तुम्हाला विनोद सांगितला होता मी मागितलं परत ऐकून ठेवा. संग्रह आचार्य आत्रे आणि वैकुंठवाशी आपले यशवंतरावजी चव्हाण त्याकडे मुख्यमंत्री असतात. त्या दोघांचा मार्मिक विनोद. ही चळवळ चालली होती मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झालाच पाहिजे. आता इकडे घोषणा आचार्य झालाच पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त
झालाच पाहिजे अशा घोषणा. ते यशवंतरावांनी त्यांना प्रश्न केला, आचार्य म्हणजे झालाच पाहिजे इतका जवळ इतका का जोर देता, झाला पाहिजे असं म्हणून नाही का भागत तुमचं, ही च इतका जबाबदार अक्षर वापरतात. तर आचार्य आत्रे म्हटले होते की चव्हाण साहेब या च या अक्षराचं महत्व मला वाटत होतं की तुम्हाला तरी ते सांगायचं काम पडणार नाही, पण तुम्हालाही सांगायचं काम पडतंय च या अक्षराचं महत्व. अहो तुमच्या नावातला जर च काढून घेतला असेल थोडंफार डोकं तर वापरा, फारच याची फारकं झाल्याचं तर राहू द्या. त्या च वाहन घेतला जर च काढून घेतलं तर खाली खाली वाहनच शिल्लक राहते ना. त्यावेळेला तो म्हणजे तुम्ही आता पुढे बोलू नका, तुम्ही म्हणणार काहीतरी मोठ्यांचा विनोद आहे अर्थात. मला कशासाठी सांगायचं तो या अक्षराला फार महत्व आहे की ते आणण्याचं यावरच राहतं. तसं महाराज म्हणतात हेच ध्यान आवडे, याचा अर्थ बाकीचं रूप मला आवडत निर्गुण आवडत नाही, मग बाकीचे घडलेले झालेले बाकीचे देव आवडत नाही, हेच आवडतं आणि ते निरंतर आवडतं. आवडे निरंतर, नाही तर कधी हेच आवडेल कधी ते आवडेल असं नाही, निरंतर आवडतं ते हेच आवडे निरंतर हेच ध्यान. पण पुन्हा काही प्रश्न आला, एक लोकांनी विचारलं तो बरा म्हटले काय सगुण निर्गुणांपैकी हेच आवडे म्हणजे सगुण आवडे इथपर्यंत ते घे, पण त्या सगुणाचाही 10 अवतार आहेत. काय म्हटलेलं आहे, भक्ता कारणे येणे घेतली से आली 10 गर्भवास तो शिवन मारी. 10 गर्भवास आहेत ना म्हटले, म्हणजे 10 अवतार आहेत म्हटले, त्या 10 अवतारातला कोणता अवतार आवडतो ते सांगा. मग तुकोबारा त्याची लक्षणं सांगताय. हो, त्याची लक्षणं अशी आहे की ज्याचं ध्यान सुंदर आहे, जो विटेवर आहे आणि कमरेवर राहत आहेत, आवडे निरंतर हेच ध्यान महाराज सांगताय. सुंदर ते ध्यान आणि हे विटेवर. पहिला प्रश्न तो विटेवरती उभा आहे. आपण नेहमी ऐकू महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रये समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. इथे पांडुरंग परमात्म्याचं हे वर्णन आहे बरं. आता ऐका सगळे, हे जे वर्णन आहे ते कोणत्या अवताराचं आहे? जे 10 अवतार आहेत ना त्यापैकी जो 9वा अवतार मानला आहे संतांनी तो पांडुरंग परमात्म्याचा हा अवतार आहे. 8वा अवतार श्रीकृष्ण आणि 9वा अवतार हा आहे पांडुरंग परमात्म्याचा. तेव्हा ते दोन पप्पा मफलरवाला मागचा मफलरवाला तोच वेगळा संपतराव देव मला माहिती म्हणजे काय. विभम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवावृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कळला तो देव. विभम वेणुनादम, ज्याच्याजवळ वेणुनाद वेणू आहे एवढंच नाही, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरम सागरम नमामि कृष्ण नागरम. गोपी गीतातले श्लोक आहे भागवतामध्ये. त्यांनी देवाचं वर्णन केले. भजे व्रज एक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. ते देवाचं वर्णन आहे. ते ज्याच्या मस्तकावरती मोराचं पंख आहे, ज्याच्या हातात वेणू आहे, जो त्रिभंगाकृती आहे म्हणजे 3 जागेवरती वाकडा आहे आणि ज्याच्या सभोवती गोपाळांची जाती आहे त्याला म्हणतात देव. दुसरा उभा राहिला तुला काय अक्कल नाही असा कुठं देव असतो का? मी सांगतोय तसा देव आहे. दक्षिणी लक्ष्मण हे सेवा घेतो जनकात्मजा, ज्याच्या एका बाजूनी लक्ष्मण म्हणजे सीता आहे, एका बाजूनी लक्ष्मण आहे आणि सेवा करण्यासाठी मारुती आहे. तम वंदे रघुनंदनम तो देव. तिसरा उठला तो तुमच्या दोघांच्या डोक्यावर परिणाम झाला तर मी सांगतो देव कोणता. समजन सर्वजन चांदणी लांबूदाहून जगरणीत पाणी मंदन मंदन आमचं मला कंदन सगळे दोघांना उठलं चिंता आम्ही तो देव. कळतंय नाही सगळं. समजरण सर्वजन सांद्रणी लांबूदाहून की ज्याचे पाय सम आहेत, नासाग्र दृष्टी आहे. ऐका ना की कस्तुरे तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्या सदा. आहे मंगलाष्टक पण वर्णन कोणाचं आहे वाचा विचार. संपूर्ण देवाचं वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला
बर नासाग्रे दृष्टी आहे, समचरण आहे, तर कमरेवरती कटावरती हात आहे आणि विटेवरती उभा आहे. दोन्ही हात ठेवली कटी उभा भिवरेच्या तटी. बस उभा भिवरेच्या तटी. बरं अजून भाऊसागर कसा कार्यक्रम पहिलं वादाला कटी कर ठेवली, पहिलं उभा ताता कटी कर ठेवली, त्याची पायी घाला मी महाराज तो विटेवरती उभा आहे आणि ती पुंडलिक रायाने वीट दिली. हे तुम्हाला सगळ्यांना मागे भिरकाविली ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकाविली भिरकारे तुझ्या माताला तिने उभे केले. विठ्ठलाची पुंडलिक रायाने आई वडिलांची खूप खूप सेवा केली. परिणाम देव ऋणी झाला. देवाला सांगितलं माझ्या आई वडिलांची मी सेवा करतोय, तुला उभं राहावं लागेल. किती दिवस? मी गप्प खाली पैस म्हणत नाही. बरं उभा राहा पण नुसती जागा अडून धरू नको. बघा भारच्या जागेला नाही तर तुला होता तर दुसऱ्याला चान्स दे. काही माणसं उभं राहून आपली अडचण करतात, त्याचं उभं राहू नको. उभा राहा पण काही कामं कर, कल्याण कर काही लोकांचं. उभं राहून अडचण करू नको. म्हणजे काय कामं करू सांगा बुवा. मग त्याला सांगितलं देवाला की असं करा. म्हणजे काय मूढ पापी दैसे तैसे उतरी कासे लावली पुंडलिके दिधलावर पुंडलिके दिधलावर करुणा करे विठ्ठले. बस तेव्हा मूळ पापी जसे तसे येतील त्यांचा उद्धार कर. हे काम कर, उभा राहू नको तू. म्हणजे ठीक आहे. म्हणजे ते विटेवरती उभे राहिले. सुंदरजान उभे विटेवरी. बर आता करकटावरी ठेवण्या कमरेवरती हात ठेवले त्यांनी. तुम्हाला कागद ठेवले एक म्हणे कंबर दुखत दुसरा म्हणे तसं नाही, ते प्रतिष्ठतेचं लक्षण असेल. मोठे माणसं जर पंक्तीत किंवा कुठं काय माणसं म्हणजे ती एक आयडिया म्हणजे हे आहे तशी तसं त्याची ऍक्शन म्हणून काही नाही. मग कशासाठी कमरेवरती हात आहे? तर त्याचं उत्तर फार छान आहे. शंकराचार्यांनी सांगितलं प्रमाणम भवाभे हृदम मामकानाम नितंब कराभ्याम त्रिपुरेन तस्मात् हो तस्मात् करा नितंबा. म्हणजे त्यामुळे त्यांनी ते कर कमरेवरती ठेवले. पण कशामुळे? तस्मात म्हणजे कशामुळे? कुठल्या कारणाने? तर प्रमाणम भवाभे इदम मामकानाम भवाभे प्रमाणम म्हणजे इदम म्हणजे हे, मामकानाम म्हणजे माझ्या म्हणजे भक्त त्यांच्यासाठी या भवसंसाराच्या समुद्राचं पाणी म्हणजे प्रमाण एवढं आहे हे सांगण्याकरता भगवान कमरेवरती हात ठेवतात. एखादा माणूस म्हणतो एवढंच पाणी एवढं पण हे बघा मी उभा आहे. आता काय भीती तुम्हाला? नाही तर पहिल्यांदा नवीन माणूस नको किती पाणी आणि किती नाही. हा म्हणतो हे बघा मी उभा आहे ना एवढंच पाणी बस संपलं. आता काही घाबरायचं कारण नाही. तसं महाराज भवाभीचा अंत ये तुला ते पाहे पा भवाचा अंत माझ्या भक्तासाठी एवढंच पाणी हे सांगण्यासाठी करकटावरी ठेवून कमरेवरती हात ठेवले आणि विटेवरती उभे राहिले. बरं आता ते सुंदर ते ध्यान अति सुंदर आहे. ध्यान या शब्दाचा अर्थ रूप हे ध्यान आणि ध्यान या शब्दाचा दुसरा अर्थ दृष्टी. बरं दृष्टीच्या दृष्टीनं आणि रूपाच्या दृष्टीनं ते सुंदर आहे. सुंदर आता सांगतो मी तुम्हाला, जगात काही गोष्टी सुंदर आहेत. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांचे यवनम स्त्रीने रूपाने दृष्टवा कशावर केलं ते म्हणा रामायणात म्हटल्याप्रमाणे. ह्या सुंदर वस्तू आहेत. पाहिल्याची वेद लावतात. पाहतच राहावं असं वाटतं, परंतु भगवान परमात्मा त्याही पेक्षा सुंदर आहे. सांगतो तुम्हाला अति सुंदर आहे. तुम्ही म्हणाल हो हे जे सौंदर्य आहे ना हे त्याचं आहे आणि ते एक अंशाने आहे. जगात जे सौंदर्य दिसतंय ना त्वचेत रम्या रामा जे अतिशय स्वरूपता दिसते ना ती त्याच्या एका अंशाची आहे. मग एका अंशाने हे जगात सुंदर आहे, पण याचा बहुअंशाने परमात्मा किती सुंदर त्याचा आपण कधी विचारच केला नाही. माणूस काय वस्तू सुंदर काय वस्तू एक म्हणे वेळ्या ही वस्तू किती सुंदर याचा विचार करू नको. ही वस्तू इतकी निर्माण सुंदर केली तो किती सुंदर याचा कधी विचार केला तुम्ही? पण अशी स्थिती आहे. काय नथ आहे काय नथ आहे बाई काय नथ आहे सोडून दे, पण ती नथ ज्या नाकात शोधते ते नाक इतकं छान आहे तो किती छान याचा कधी विचार केलाय का? नथ ज्याने आणली त्याचं नाव 100 वेळा घेते घे, पण ज्याने नाक दिले की तो दागिना ज्या नाकात शोधतोय ते नाक ज्याने दिले त्याचं एकदाचं नाव घे. कमी दिवसातून राम कृष्ण हरी एकदा तर म्हण. ज्याने नाकच दिलं नसतं तर तीनच काय बांगडीसारखी हातात घातली असते काही इथंच कुठे तरी अशी अडकवली असती काय न तुझ्या नाकात प्रत्येक इंद्रियातच ती दागिने शोधतात ना. तो दागिना शोधण्यासाठी ते नाक ज्याने दिलंय बस त्याला विसरू नको. हा सोपा भाग आहे. तसं हे सौंदर्य ज्याने दिलंय तो किती सुंदर असेल. तर भागवतात एकच ओवी सांगतो श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलो निघाली वेळे मदन पोटाला बापुडे
मग येर कोणीकडे रावरंग. दगडी धोंडी डांबरी हे सोडा, येर कोणीकडे रावरंग. पण जगात सुंदर लक्ष्मी, पण लक्ष्मी जिथे त्याच्या सौंदर्यापुढे पाहून वेळी होते इतका तो सुंदर आहे. आता अजून काय सांगायला पाहिजे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. बरं, देवाचं जे सौंदर्य ते मेकअप करून झालेलं आहे का? स्नो पावडर लावल्याने केलंय का त्याला? वर वर गोरा केला खाली डांबरासारखा असा आहे का? नाही बाबा, त्याचं ओरिजिनल रूप आहे, मूळच आहे. बरं, असं आहे, स्वयंभू रूप आहे ते, इतकं सुंदर आहे. भागवतातल्या ह्या ओळीच्या अर्थाने समुद्र मंथन प्रसंगी लक्ष्मी निघाली आणि प्रत्येकाने लक्ष्मीला बघितल्यानंतर वाटत होतं की मला तिने माळ घालावी, मला तिने माळ घालावी. परंतु तिने कोणालाच माळ घातली नाही, कारण तिच्या सौंदर्याला जुळता मिळता एकही नव्हता. तिने विचार केला की माझ्यासारखा असेल त्याला. शेवटी श्रीकृष्ण म्हणजे भगवान परमात्म्या पुढे आली आणि त्यांचं सौंदर्य पाहिल्यानंतर लक्ष्मीचं सौंदर्य फार कामातून गेलं. कसं सांगतो तुम्हाला, सोपं उदाहरण. गरीब माणसाच्या लग्नाला एक श्रीमंत गेला. 5 ग्रॅमची अंगठी होती बोटात. त्याचं ते बोट गपच बसेल. बुंदी तिकडं वाढा, उसळ इकडे, भात या पंक्तीला जाऊ द्या, तू जा तिकडे, तू ये इकडे, कळतं ना इकडे. असं या लग्नात लोक हे बघितलं बघ, 5 ग्रॅमची अंगठी आणि त्याच्यात हिरा कोंडून बसवलाय, असा चमक मारतो बघ, काय श्रीमंती हो, काय श्रीमंती हो. कारण तिथल्या लग्नात वराडींपैकी एकाच्या अंगावर 1 ग्रॅम सोनं नव्हतं. त्याच्यात याच्या बोटाला इतकं डिमांड आलं, इतकं महत्व आलं. पण हाच मनुष्य दुसऱ्या दिवशी प्रॉपर औरंगाबादला माहेश्वरी समाज मारवाडी त्यांच्या लग्नाला गेला. तिथं आता घणो पैसे बालाजी कृपा छे, बालाजीची कृपा त्याच्यावरती. आणि खूप सगळ्यांच्या बोटामध्ये 10च्या 10 बोटात 2-2 तोळ्याच्या अंगठ्या, ग्रामच्या नव्हे. आणि जय गोपाल जय गोपाल जय गोपाल. त्यांनी यांच्या 10 बोटातल्या अंगठ्या पाहिल्याबरोबर 5 ग्रॅमचं जे बोट होतं ते खिशात घातलं. लग्न होईपर्यंत बाहेर काढलं का? या बोटाला डिमांड या गरीबात पुरतं होतं, त्या श्रीमंतात गेलं याचं तेच संपलं पार. त्याला हसू नका. लक्ष्मीचं तसंच झालं, अगदी सेम कंडिशन. लक्ष्मीची स्थिती तीच झाली. बाकीच्या लोकांमध्ये लक्ष्मी म्हणत होती माझ्यासारखी कोण आहे, माझ्यासारखी कोण आहे. पण जेव्हा भगवान परमात्म्याचं सौंदर्य बघितल्याबरोबर लक्ष्मी भुलोनी झाली वेळी. लक्ष्मी वेळी झाली वेळी की काय सौंदर्य आहे की सौंदर्य. अगणित लावण्य तेज पुंजाळ रे, नवर नवे तेची शोभा. कान लावो विठ्ठलू करनाट, तेने वाजलावे याला वेदू. असा तो भगवान त्याला पाहिल्याबरोबर वेळ आणि वेळ लागलं त्या लोक इतका तो